हर्षवर्धन पद्माला दबाव आणण्याचा प्रयत्न करतो. तो तिला सांगतो की माझ्या परवानगीशिवाय तू इथून कुठेही बाहेर पडायचा नाहीयेस. तेव्हा पद्मा खूपच घाबरून जाते. घरातल्यांना तर धक्काच बसत असतो की हा हर्षवर्धन कधीच कोणाला न जुमानणारा साधा एका मोलकरणीला तर पद्माला इतकी का किंमत देतोय. आता पद्मा रडतच बंटीचं कारण पुढे करते. ती म्हणते की पण बंटीचं काय, त्याला शाळेत पाठवायचं असतं, डबा करून द्यायचा असतो, त्याची काळजी घ्यावी लागते. तेव्हा त्याचा तोही प्रॉब्लेम तोच सॉल्व करतो. हर्षवर्धन सांगतो की ठीक आहे, मग बंटीलाच इथे घेऊन ये. आमच्या गेस्ट हाऊसमध्ये मी तुमची राहण्याची सोय करतो. हे बघ, तू आजारी आहेस सध्या. आमच्या डोळ्यासमोर राहिली तर तुझ्यासाठी चांगलंच आहे ते. आता शौर्य पाहत असतो डोळ्याने की त्याचा बाप हर्षवर्धन जहागीरदार कसं पद्मावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करतोय. विद्या अचानकच मध्ये बोलते की अहो कशाला उगाचच तिला इथे राहायला सांगताय, तिच्या घरच्या काही जबाबदाऱ्या आहेत. हर्षवर्धन अचानकच तिच्यावरती वचकतो. ती इथे राहिल्याने तुला काही प्रॉब्लेम आहे का? अगं तीर्थाचं लग्न जवळ येत आहे. 24 तास इथे घरात कोणी राहायला नको आहे का? आणि तसंही हिला घरातल्या प्रत्येकाच्या सवयी चांगल्याच माहिती आहेत. मग ही इथे राहिली तर काय प्रॉब्लेम आहे? आणि मी कधी हिला मोलकरीण म्हणलंच नाही आहे. मी कायमच हिला आपल्या कुटुंबाचा एक सदस्य मानतो. आता विजया शैलजाला मोठा धक्काच बसतो. ती इथे राहिली तर तुला काही प्रॉब्लेम आहे का? तेव्हा विजया म्हणते की नाही. तेव्हा तो हर्षवर्धन लगेच पद्माकडून तिचा फोनही काढून घेतो आणि विजयाला ताकीद देतो की तो फोन तिला परत द्यायचा नाही आहे. शौर्यने स्वतःच्या डोळ्याने पाहिलेलं असतं की हा हर्षवर्धन कसे वकिली डावपेच खेळून पद्माचं तोंड दाबून ठेवण्याचा प्रयत्न करतोय. इकडे हुळबुट्टीने सूत्र हलवलेले असतात. आता त्याचे हवालदार त्या विक्रांतच्या मित्रांच्या मागे लावलेले असतात. तेव्हा 3-3 फोनवरती तो एकटाच एकाच वेळी बोलत असतो आणि स्वतःच इतका गडबड गोंधळून गेलेला असतो ना. तिथेच इन्स्पेक्टर माने येऊन एक धक्कादायक बातमी देतात की विक्रांत टॅक्सी करून मुंबईच्या बाहेर पडतोय. माझ्या माहितीप्रमाणे गोव्याला त्याचं एक फार्म हाऊस आहे. नक्कीच तो तिथे जातोय. पण साहेब, अहो जर तो दुसऱ्या राज्यात गेला तर नियमाप्रमाणे आपण त्याला अटक नाही करू शकणार ना. हुळबुट त्याच्यावरती खेकसतो की हे काय शेअर मार्केट आहे का? बेंबीच्या देठापासून ओरडताय ते. पोलीस स्टेशन आहे ना, जरा हळू बोला ना. त्यापेक्षा तुम्ही एक काम करा, त्या विक्रांतच्या मित्राला उचला तिथून. आता हुळबुट्टीने सांगताच मानेमध्येच पचकतो. साहेब, अहो पण मित्रांना उचललं तर आमदार साहेब येतील ना इथे. हुळबुट्टी म्हणतो की गण्या गण्या भररे माझ्या गोण्या. माझं दिमाग म्हणजे सैतानचं दिमाग आहे बघा. चोर चोरी करायच्या आधीच मला कळत असतं बघा. कारण पोलीस चोराच्या 4 पावलं पुढं असतं बघा. का माहिती आहे? कारण पोलिसाच्या बोटाला लेन्स असतं बघा. तेव्हा माने विचारतो की मला कळलं नाही साहेब. तेव्हा हुळबुट्ट सांगतो की माने, मी माझ्या पोलिसाच्या विद्यापीठात तुम्हाला ग्रॅज्युएट करून सोडणार बघा. आणि तुमच्या या पोलिसा वर्दीवर एक स्टार आणखीच चढणार बघा. तेव्हा माने त्याला थँक्यू बोलतो. हुळबुट्ट म्हणतो की ते नंतर बोलायचं. आपल्या पोलीस टीमला तिकडे गोव्याला पाठवून सोडा म्हणतो मी. आणि हो, त्यांना सांगा गोव्याचं बीच म्हटलं की हे फक्त नसते बघा. आता तो दारूच्या बाटलीचा इशारा करतो तेव्हा मानेला तो पाठवून देतो. इकडे शौर्यला मात्र प्रचंड टेन्शन आलेलं असतं. एकतर त्या हर्षवर्धनने पद्माचा फोनही जप्त केला आणि तिला बाहेर पडायचं नाही अशी ताकीदही दिली. त्यात शैलजा तर आता विचार करते की वहिनी, अहो हे काय चाललंय आपल्या घरात भयंकर. भाऊजींना नोकरांची कीव केव्हापासून यायला लागले. विजया खूपच चिडते. यांच्या डोक्यात काय चाललेलं असतं ना मला कळतच नाही. ती जेव्हा शौर्यकडे वळते ना तेव्हा ती त्याच्यावरतीच खेकसते. आणि तू काय इथे उभा आहेस? अरे तुला ऑफिसला जायचं नाही आहे का? तेव्हा शौर्य समजावतो की मॉम असं काय करतेस? अगं डॅड आत्ता तर दिल्लीला गेलेत ना. मी केस घरातूनच स्टडी करणार आहे. तो पद्माला खुणावतो. पद्माला त्याचा इशारा लक्षात येतो.
आता ती पद्मावरती सुद्धा वचकते. आणि तू का माझं तोंड बघत उभी आहेस? तुला कामं नाही आहेत का? जा पटकन. पद्मा जेव्हा शौर्यकडे कटाक्ष टाकते, शौर्य तिला खुणावतो. पद्माला सगळ्या गोष्टी कळून चुकतात की शौर्य आहे तिची मदत करायला. पण दिव्याच्या डोक्यात मात्र एक वेगळीच विचारांची खळबळ माजलेली असते आणि तिला काही गोष्टी लक्षातही येतात. या घरात नक्की चाललंय तरी काय? त्याच्या मुळाशी जायला हवं की अर्पिताच्या मेहंदीचा रंग भलताच चढणार आहे म्हणायचं. आता या लग्नात नक्की कोणाची वरात निघणार ते बघायला मात्र मज्जाच येणार आहे. तिला आतून आनंदाच्या अशा काही उकळ्या फुटतात ना. इकडे पोलीस स्टेशनात गौतम आणि सचिनला पोलिसांनी अरेस्ट करून आणलेलं असतं. पण त्यांचा माजोरटेपणा काय कमी नाही आहे. उलट ते पोलिसांना धमकवत असतात. कॉलर सोडायला हळबुट्ट मात्र मस्त आरामात चहा ढोसत असतो. तो आता म्हणतो की गरम आहे हो चहा, म्हणतो मी. मानेला तो विचारतो, ते 2 कुत्रे कुठं आहेत? 2 कुत्रे आले तर 2 कुत्रे कुठं आहेत मग? आणि यांचा लीडर कुठं आहे? तो बिबट्या शिर्के का दडून बसला की काय? गोव्याला म्हणतो मी. पण तो कुठेही दडून बसू देत, हा हुडबुटे त्याला हुडकून काढणार वे. ते केसातनं जसे काढतात ना तसं बरोबर शोधून काढणार बघा. माने लक्षात नाही आलं? अहो एकदम रिअलिस्टिक उदाहरणं देतोय मी. कुठेतरी लिहून ठेवा म्हणतो मी. आता तो गौतम भलताच चवताळतो की डायरेक्ट पोलिसांना धमक्या देतो. कारण जेव्हा हा हुळबुट्टे म्हणतो काय रिटायर झाल्यानंतर एक पुस्तक काढतो बघा मी, आणि त्यावेळेस ना मी दिलेल्या उदाहरणाचा तुम्हाला फायदा होईल म्हणतो मी. त्याच्या आधी पाहुणचार करू यांचं. तो त्याच्यावरती खवळतो, आम्ही काहीही केलेलं नाही आहे, तुम्हाला सांगितलेलं कळत नाही आहे का? आता हुळबुटे त्याच्या अंगावर धावून जातो. का म्हणला बे तू? ये म्हणतो मला. माने ये म्हणतो तो आपल्याला. ए म्हणाला, तू काय माझ्या बारशाचं कुकऱ्या खायला आलतं का रे? माने एक काम करा, याला चहा पाणी नाश्ता सगळं त्या म्हणतो मी. काय आहे, एकदा का पोलिसाचं मार खाल्लं ना की खरं बोलतो बघा माणूस. आता तो त्या गौतमला असा काही घाबरवून टाकतो, यत्र यत्र चंचुपात्र. चला. त्याने इशारा करताच ते हवालदार त्या दोन्ही कुत्र्यांना जेलमध्ये कोंबतात. मानेला हुळबुटे आदेश देतो की या बिबट्यांच्या अंगावरती मला निळे काळे चांबडे सगळे पट्टे दिसले पाहिजे. आता फक्त 1 तासामध्ये ते विलन फ्लाईटमध्ये बसतं बघा. मग लगेच आपण इकडे चहा खारी घ्यायला सुरुवात करायची. आता नाश्ता केल्यानंतर कुणाचा आवाज बाहेर येते तेच बघायचं आहे मला. यम्मा यम्मा माया यम्मा. इकडे घाबरलेली पद्मा जेव्हा शौर्यकडे येते खूपच बिथरून गेलेली असते. शौर्य तिची समजूत घालतो की हो, तुझ्यासोबत जे काही झालं त्याची जाणीव आहे मला, सगळं माहिती आहे मला. अगं ऊर्जासोबत म्हणजे तुझ्यासोबत नसती ना तर तुझं काय झालं असतं? तेव्हा पद्मा रडकुंडीला येते. हे बघा दादा, मला कळतंय या सगळ्याची जाणीव आहे मला, पण मला वाचवा दादा, मी इथून बाहेर कशी पडू? मला काहीच कळत नाही आहे. शौर्य तिला विचारतो की 1 मिनिट शांत राहा. अगं मी आहे तुझ्यासोबत. फक्त मला तुझ्या तोंडून हे ऐकायचं आहे की या सगळ्यामध्ये तुझ्यासोबत हे सगळं करणारा नक्की आहे तरी कोण? पद्मा जराही न घाबरता शौर्याला नाव सांगून टाकते, विक्रांत शिर्के. त्या क्षणी शौर्याच्या डोक्यात सनक जाते. तो डोळे कट्ट मिटून घेतो. त्याच्या हाताच्या मुठीही आवळलेल्या असतात. म्हणजे डॅड त्यांच्या पॉवरचा गैरवापर करतायत. अशा लोकांना सोडण्यासाठी पॉवरचा चुकीचा वापर करतायत. शौर्याचा इतका संताप होत असतो. पद्माला तो शब्द देतो की पण मी हे सगळं नाही घडू देणार. पद्मा विचारते की दादा, पण तुम्ही कसं मालकांना कसा विरोध करणार आहात? त्यावर शौर्य समजावतो की मी विरोध करत नाही आहे, मी योग्य बाजू निवडतोय. तुला न्याय मिळणं गरजेचं आहे आणि तोच न्याय ऊर्जा तुला देऊ पाहते. मलाही तेच हवं आहे. तेव्हा पद्मा आता इतकी घाबरून कांगरून गेलेली असते. ती म्हणते की पण दादा, मला आता या घराच्या बाहेर पडावं लागणार आहे. मला कळतच नाही आहे मी का बाहेर कशी पडू? शौर्य जीवाच्या आकांताने तिची समजूत घालतो
की हे बघ पद्मा, मला सगळं कळतंय आणि तू काळजी करू नकोस, मी आहे ना. तोचपर्यंत इकडे अर्पिताला युवराजकडून एक धक्कादायक बातमी मिळते. ती धक्क्याने विचारते की काय, गौती आणि सचितला पोलिसांनी अरेस्ट केले. आता काय करावं तिला सुचतच नसतं. हर्षवर्धनशी कॉन्टॅक्ट करण्याचा पुरेपूर प्रयत्न करते ती, पण होतच नाही. आता ती विचार करते की हे सगळं पप्पांना सांगू का. आता दिग्विजयसोबत सुद्धा तिचा कॉन्टॅक्ट होत नाही. अर्पिता खूपच रडकुंडीला येते. तिकडे तोपर्यंत त्या गौती आणि सचित, त्या दोन्हीही कुत्र्यांना म्हणजेच त्या नराधमांना हळबुट्टेने चांगलंच फैलावर घेतलेलं असतं. लग्नात जसं नवरा नवरी बसतात तसे बसतात की हो बघा. काय आहेर आणून सोडायचं का. माझं मूड लईच चांगलं आहे बघा, पण माझे पेशन्स लईच वाईट. त्यामुळे काय घडलं ते पटकीने सांगून सोडा. आता ते दोघे स्वतःचा गुन्हा कबूल करायलाच तयार नसतात. आम्ही काय नाही केलं साहेब. तेव्हा उळबुटेचा राग आणखीनच वाढतो. यत्र यत्र चंचुपात्र. माने, रिमांड रूममध्ये आलेलं प्रत्येकजण हेच म्हणते की हो की मी काय नाही केलं साहेब, मी काय नाही केलं साहेब. जे घडलं ते पटकन सांगून सोडतो की नाही. हुळबुट्याचा सवाल येतो आणि तिथेच आता सचित नेमका पचकतो. कारण गौती सांगतच असतो की साहेब काय नाही, ते दारूच्या बाटल्या होत्या, आमची पार्टी चालू होती. हुळबुट्टे त्याला चांगलाच फैलावर घेतो. अरे काय गोमूत्र पिल्यासारखा सांगतो की रे. आता तुमचं चालू होतं पार्टी, मग ते पद्मा कुठून आलं मध्येच. आता तो सचित जो आहे पचकतो. ते पुरणपोळी साहेब आणि गौतम त्याला पटकीने तोंड दाबतो. आता हुळबुट्टे विचारतो की का रे, त्याचं तोंड का दाबलंस तू. तेव्हा सचितलाही कळतं की खरं बोलायचं नाही आहे, म्हणून तो पटकन शब्दांची फेरफार करतो. तो सांगतो की पुरणपोळी आम्ही मागवली होती साहेब. आता हुळबुट्टे विचार करतो, अरे कसे लोक आहेत रे तुम्ही. दारूसोबत चक्रा म्हणून पुरणपोळी खाता काय. माने, या हरामखोरांना 10 वर्षाची शिक्षा झाली पाहिजे की हो. पुरणपोळी खातात चाले चक्रा म्हणून. मग ते विनयभंगाचं कुठून आलं मध्येच. आता ते दोघे म्हणतात विनयभंग नाही 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 साहेब, विनयभंगाचं काहीच नाही. विनयभंगाचं नाव काढल्यावर टरकलात की हो तुम्ही लोक. ते दारू पिल्यानंतर ना माणूस 2च गोष्टी करतं बघा. एक म्हणजे बडबड 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 करतं आणि दुसरं मूर्खपणा करून सोडतं. आणि तुम्ही तेच केलं की हो, मूर्खपणा करून सोडलं म्हण तुम्ही. माने, अहो याच्या वकिलांनी याला चांगलीच पट्टी पडवून पाठवली की हो. जोपर्यंत मी विचारतोय ना तोपर्यंत सांगा, नाहीतर एकदा का माझं तोंड बंद झालं ना की माझे हातपाय चालतात बघा. तो मुद्दाम त्या दोघांना घाबरवून टाकतो. आणि एकदा का माझे हातपाय चालले ना की ते विक्रांत चिरकेच्या घराकडे जायचे तर दूरच, साधं नजर करायचं पण हिंमत होणार नाही बघा तुमची. आमच्या कानडीमध्ये एक म्हण असते बघा, टप्पा टप्पा आता तुमच्या डोळ्यातून पाणी घालणार आणि गुन्हेगारीचा तुमच्यावर चांगला ठपका बसणार की हो. आता इकडे जहागीरदारांच्या घरी सोनल मोनलने असा काही उच्छाद मांडून टाकलेला असतो ना की त्या पद्माला सुद्धा फार येडंपिसं करून टाकलेलं असतं. दोघेही तिच्या हात धुवूनच मागे लागतात. कारण मोनलला हवं असतं नूडल्स आणि सोनलला हवं असतं चीज सँडविच. पद्मा त्यांना समजावण्याचा प्रयत्न करते, पण त्या दोघेही तिच्या कानाच्या कडेने इतकी किटकिट करत असतात ना, शेवटी पद्मा वैतागूनच म्हणते की 1 मिनिट, मी एका वेळी फक्त एकच डिश बनवू शकते, तुम्ही सांगा कोणाची बनवायचे. आता त्या दोघेही म्हणतात की तू ओरडतेस आमच्यावर ओरडतेस. मम्मा मम्मा म्हणून त्या शैलजाला बोलावूनच घेतात. शैलजा उलट त्यांचीच खरडपट्टी काढते. तुमचे बाबा येत आहेत टूरवरनं, ते आले ना चांगले बघतील तुमच्याकडे. का उगाच तिला ताप देताय तुम्ही. आणि सतत काय तुम्हाला भस्म्याचं आलं आहे का, काही ना काही चरायला लागतं. आज डायरेक्ट तुम्हाला जेवण मिळणार, गुपचूप वर जायचं. एका वेळी पद्माने किती जणांकडे बघायचं आणि ती त्यांना तिथून हाकलवूनच देते. तिथेच विजया येते. विजया आता पद्माला खोदून खोदून विचारत असते, साहेब समोर होते म्हणून बोलता नाही आलं, पण अचानक तू गेस्ट हाऊसला राहायला आली आहेस, साहेबांनी तुझा फोनही काढून घेतलाय, नक्की काय चाललंय. नेमका तिथे पद्माला वाचवायला शौर्य येतच.
तो म्हणतो, अगं मॉम अशी काय करतेस? आजकाल बघत नाही का, नोकर लोकांकडे फोन असला की कामधंदे सोडतात आणि फोनच बघत बसतात. म्हणूनच तर फोन काढून घेतलाय डॅडने हिच्याकडून. आता विजया विचारते की पण गेस्ट हाऊसमध्ये राहायला जायची काय गरज होती? आणि बाकीचे आपले लोक आले तर आता काय सगळ्या नोकरांना गेस्ट हाऊसमध्ये ठेवणार आहेत का ते? त्यावर शौर्य समजावतो की मॉम, तुला माहिती आहे ना डॅड कसे आहेत. अगं लग्न तोंडावर आलंय, त्या लग्नाचा व्याप किती आहे, त्यात आजीचा स्वभाव माहिती आहे ना. वेळेवरती काही नाही मिळालं तर कशी करते ती. आता या सगळ्यावरती एकच रामबाण उपाय, ते म्हणजे पद्मा. आता शौर्याचा पद्मासोबत प्लॅन ठरलेला असतो बरं का प्रेक्षकांनो. कारण शौर्यने आधीच पद्माला पट्टी पडवलेली असते. अचानक पद्मा प्लॅनला सुरुवात करते. अचानकच चक्कर येण्याची नाटकं करते. तेव्हा शौर्य आता ओरडतो की तुम्हाला सांगितलं होतं ना डॅडने की ती आजार आहे, तिला जास्त त्रास देऊ नका. आणि तो पद्माला उगाचच वरवरच्या हाका मारतो. आता ती शैलेजा म्हणते की हिला डॉक्टरकडे घेऊन जा. शौर्य म्हणतो की नाही नाही नाही, डॅडने सांगितलं हिला बाहेर पाठवायचं नाही आहे. नको, डॅड मलाच ओरडतील. तेव्हा विजया म्हणते की अरे जा ना बाबा. शौर्य म्हणतो की मॉम मी फोन करतो ना हवं तर. पुन्हा विजया म्हणते की तुला कळत नाही आहे का शौर्य, तिची अवस्था ठीक नाही आहे, तिला चक्कर येते, घेऊन जा. तो म्हणतो की ठीक आहे ठीक आहे, तुम्ही म्हणताय म्हणून जातो या. शैलेजा विचारते की मी येऊ का सोबत? शौर्य म्हणतो की नाही नाही अगं, मी घेऊन जातो ना काकू. आणि तो पटकन एक साधा सरळ सोप्पा मार्ग काढतो पद्माला ऊर्जापर्यंत पोहोचवण्यासाठी. बाहेर पडत असताना पद्मा शौर्य दोघे एकमेकांकडे बघतात, कारण त्यांचा प्लॅन वर्क होतो ना. बाहेर येताच पद्मा विचारते की दादा, आयत्या वेळी तुम्हाला हे सगळं कसं सुचलं? तेव्हा शौर्य म्हणतो की आपण खरं तर काहीही कारण देऊन बाहेर पडलो असतो, पण डॅडला डाऊट आला असता. आजारपण हे एकमेव वेगळं कारण आहे ज्याच्यावरती सगळ्यांचा विश्वास बसू शकतो. तेव्हा पद्मा म्हणते की दादा तुम्ही आता जा घरी, मी जाते इथून. शौर्य तिची थट्टा करतो, अगं असं काय करतेस? तुला हॉस्पिटलला एकटं टाकून मी कसं जाणार? पद्माला इतकं हसू येतं. तेव्हा शौर्य म्हणतो की चल, मी तुला ऊर्जापाशी सोडतो आणि मग जातो. तेव्हा पद्मा म्हणते की दादा मला फोन द्या ना, मला एक फोन करायचा आहे. आणि ती फोन करते ते ऊर्जालाच. इकडून आता त्या दोघांना अटक झाली म्हटल्यानंतर ऊर्जा ही पोलीस स्टेशनला जायलाच निघालेली असते. आता ऊर्जाला कळत नसतं की शौर्यने का फोन केला असेल, पण जेव्हा ती फोन रिसीव करते आवाज तर पद्माचाच येतो. पद्मा म्हणते की ताई अगं, मला घरातून निघायला जमतच नव्हतं. घरातून मी कशी बाहेर पडले, काय केलं, नंतर मी तुला सांगतेच. आता ऊर्जा तिला शब्दात पकडत विचारते की ते तू घरातून बाहेर पडले ठीक आहे, पण तू शौर्याच्या फोनवरून मला कसं काय कॉल केलास? आता शौर्य डोक्यालाच हात लावून बसतो, कारण त्यांच्याकडून खूप मोठी घोडचूक झाली. शौर्याची खरी ओळख काय आहे सांगायचंच नाही आहे ना. भाग इथेच संपतोय, पुढे बघूयात. शौर्य पद्माला समजावतो की जर 1% जरी ऊर्जाला डाऊट आला की मी हर्षवर्धन जहागीरदारांचा मुलगा आहे, तर तिचा विश्वासही बसणार नाही माझ्यावरती. उलट तिचा विश्वासघात होईल, कारण मी माझी खरी ओळख सांगितली नाही आहे पद्मा, तूही सांगू नकोस. तोचपर्यंत अर्पिता दिग्विजयला धक्कादायक बातमी देते की विक्रांतच्या 2 मित्रांना पोलिसांनी अटक केली. शौर्य ऊर्जासमोर येताच ऊर्जा त्याला विचारते की मला काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत तुझ्याकडून. शौर्य म्हणतो की विचार. पद्मा, तुला अचानकच कशी काय भेटली? आता शौर्याची बोलतीच बंद होते, पण नक्कीच काहीतरी कारण असेल. आता ऊर्जाने फासे तर उलटे टाकलेत, पण ते आता हर्षवर्धनच्या विरोधात कसे